कुठे सही करायची? इथे. एक मिनिट. माझं अश्विनीशी लग्न झालंय. आता तिच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझ्यावर आहे. अश्विनीशी, आमच्याशी आणि या बाळाशी आता तुमचा काहीही संबंध नाहीये. कुठे करायचंय? इथे. डॉक्टर, मी अजून काही नाही सांगू शकत. प्रीमॅच्युअर बेबी आहे आणि आशूचं खाण्यापिण्याकडे इतकं दुर्लक्ष झालंय की खूप वीक झाली आहे ती. मी खरंच आत्ता काही नाही सांगू शकत. हॅव पेशन्स. हां. हे सगळं माझ्या बाळासाठी आहे. माझं स्वतःचं बाळ. मला हुसना आनंद नकोय. या घरातली पहिली पावलं माझ्या बाळाचीच नाचायला हवी. हे कसं कळत नाही शुभंकरला? मी काय करू म्हणजे हे सगळं समजेल त्याला, कळेल त्याला? तर असा वागतोय जणू ते बाळ सख्खं आणि माझं बाळ पडकं. नमिता, बाळे, अगं किती विचार करशील? नमिता, मी तुला काय सांगितलं होतं? बाबांनी सांगितलंय सगळं अगदी व्यवस्थितपणे पार पडणार आहे. आणि बाबांनी जे जे सांगितलं ते आपण केलं की नाही? हां, आणि तुलाही त्याचा प्रत्यय आला नमिता. ते लटांबर आलं तेव्हा शुभंकरने तुझीच बाजू घेतली ना, बरोबर की नाही? मग झालं तर. पण आत्या, हे बघ, आता पण नेन बिन नाही. तू शुभंकरचा अजिबात विचार करू नकोस आता. तुझ्या बाळाचा आणि तुझा तेवढाच विचार कर. अगं शुभंकर जाऊन जाऊन कुठे जाणार? पुरुष शेवटी आपल्याच घरी येतो. पण एक मात्र कर, हा, तू आल्यावर त्याच्यावर अजिबात ओरडू नकोस. म्हणजे घरातलं वातावरण आपोआप शांत राहील. तू मात्र प्रसन्न आणि आनंदी राहा. म्हणजे तुझं बाळ पण बघ कसं हसरं जन्माला येईल ते. तू अजिबात चिंता करू नकोस. मी आहे ना. जा, झोप जा.
परमेश्वरा, तिन्ही सांजेचा दिवा असा एकाएकी का विझला? कुठल्या अशुभाची चाहूल आहे ही? आशू आशू थोडं थोडं सहन कर बाळा. अभिनंदन, मुलगा झाला. परमेश्वर, आता जर आशूला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. देवाच्या जरा पाया पडून येते. डॉक्टर, काळजी करू नका. बाळ आणि बाळाची आई दोघंही सुखरूप आहेत. थँक्स डॉक्टर, थँक्स. अश्विनीची केस माझ्यासाठी पण खूप स्पेशल होती. डॉक्टर, मी तुमचा आभारी आहे. म्हणजे मी जन्मभर डॉक्टर इट्स ऑल राईट. डॉक्टर, मी भेटू शकतो तिला? नाही, इतक्यात नाही. रिकव्हरी रूममधून तिच्या रूममध्ये शिफ्ट केलं तिला की मग. हां, ठीक आहे डॉक्टर, थँक्स. हां मिस्टर समीर, प्लीज. आणि आता रिलॅक्स. ऑल राईट. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा जो काही प्रॉब्लेम उद्भवला होता ना, तो आता संपलाय. मग आता कसला विचार करत बसलास? एवढ्या टेन्शनमध्ये काय आहेस तू शुभंकर? मीता, तू काय बोलतेस? सिच्युएशन काय आहे तुला माहित नाहीये का? अगं, अश्विनीच्या जीवावर बेतलंय. आपलं बाळ. एक मिनिट, या विषयावर बोलून आता मला कंटाळा आला. एकतर मी तुला 1000 वेळा सांगितलं की ते आपलं बाळ नाही. मी तुझ्या समोर एक पर्याय ठेवला होता की अश्विनी आणि तुमचं बाळ तुम्ही इथे एकत्र राहा, पण त्यावेळेला तू या पर्यायाला नकार दिला होतास. आणि मी आणि आपलं बाळ असं आपण इथे एकत्र राहायचं असा पर्याय तू निवडलास. मग हे सगळं ठरलेलं असताना तू अश्विनीची का काळजी करत बसलायस? या विषयावर तुझ्याशी काही बोलणंच शक्य नाहीये.
अभिनंदन, मुलगा झाला तुला. दादा. मी नमिता बोलते. ओ. ठीक आहे. मीरा, एक गोष्ट, आमचा या गोष्टीशी आता पूर्णपणे संबंध संपलेला आहे. त्यामुळे तू याबद्दल फोन नाही केलास तर चालेल. आय एम सॉरी नमिता, पण माझ्या भावाशी बोलायला मला इतर कोणी मनाई करू शकत नाही. आणि संबंधच म्हणशील तर तुलाही हे चांगलं माहिती आहे की हे बाळ दादाचं आहे. आणि हा रक्ताचा संबंध कुणीच खोडून काढू शकत नाही, कायदा सुद्धा नाही. बाय. आई, दिवाने ऐकलंय तुझं, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, नको चिंता करू. काय ठीक आहे सगळं? ठीक आहे, सगळं ठीक आहे. देवाने खरंच आपलं ऐकलंय. बाळाला नाही बघता आलं मला अजून, पण समीर अश्विनी एकत्र आले, आईने त्यांना आशीर्वाद दिला, सगळं भरून पावलं. शेवटपर्यंत हिंमत सोडली नाही तिने, म्हणून आजचा दिवस दिसलाय. कठीण होतं सगळं. आणि त्यात अशा अडचणीच्या वेळी मी तिला एकटं टाकलं. हो, तुम्ही मुद्दामून केलं काय हे सगळं? आणि आपल्या अंगात असा पीळ असतो ना, म्हणून तर आपण सगळ्या गोष्टी निभावून नेऊ शकतो. आणि आता सगळं झालं ना नीट, मग कशाला विचार करताय? अश्विनीला भेटावं असं वाटतंय ना तुम्हाला? चला. हे घ्या बाळाला. नाही, मला पहिले आशूला भेटायचं. आशू, आशू, आता सगळा खोटेपणा संपलाय. आपलं लग्न झालंय. आशू, आता आपले सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. आता अजिबात रडायचं नाही. हा आशू, हस बघू, हस. काय करू बाई? काय कशा काय ग, कशी बोलत होतीस मगाशी? मी म्हणणार आहे ह्याव त्याव. बाळाला अजून घेतलंच नाही बाबांनी. या
हां मी आय मीन मी So cute. आशू